तर या गोष्टीवरती मी जास्त भाष्य करू इच्छित नाही. न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. मला फक्त स्थगिती मिळालेली आहे. अजून अपील सुरू व्हायचं आहे. अपील सुरू झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर याच्यावर सविस्तर बोलेन. तोपर्यंत न्यायालयीन व्हावी अति जास्त भाष्य करणं योग्य नाही. हस्तक्षेप याचिकाची दाखल करण्यात आली होती, तिची देखील सुनावणी आता सुरू होणार आहे. आपली कशी तयारी असणार आहे? नाही, हस्तक्षेप याची कोणाचे हस्तक्षेप आहे? दिगोळेंच्या नाही, ठीक आहे, तो त्यांचा अधिकार त्यांनी करावा, तो काय विषय नाही. तो कोर्ट विल टेक द डिसिजन. मात्र या सगळ्यामुळे राजकीय विरोधक जे आहेत ते याचं राजकीय भांडवल करताय, पुन्हा तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न करताय. अशा पद्धतीनं खरं तर राजकारणात एकमेकावर सूड उगवणं प्रत्येकावर खरं तर ही वेळच असते. अशा पद्धतीनं ज्या जुन्या मला साधी गोष्ट सांगा, राजकीय विरोधकांनी करावं काय असं तुम्ही सांगा मला. त्यांनी आपलं कौतुक करावं अशी अपेक्षा तरी आहे का? म्हणजे माझी तरी नाही, आणि त्यांनी करावं अशी माझी धारणा पण नाही. त्यामुळे त्यांचं काम ते करतात, माझं काम मी करतो. त्यांना वाटत असेल की जास्त विरोध केल्याने, बदनामी केल्याने आपल्याला फायदा होतो, समाजामध्ये आपलं लोकमत चांगलं होतं, आपली इमेज सुधारते, तर त्यांना करू देईल, त्यांना लकलाभ. आमचं काम चालू आहे. सरकार लोकांसाठी राबतं आहे. सरकार लोकांमध्ये जेवढं काम करतं तेवढं करतं आहे. त्यामुळे आम्हाला त्याच्याविषयी काही चर्चा करण्याची, ऐकण्याची याची काही आवश्यकता वाटत नाही. नंदुरबारमध्ये गणवेशाच्या ड्रेस कोड, मंदिरातल्या ड्रेस कोडच्या कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. बाबतचा निर्णय झालेला आहे. मंदिरामध्ये जात असताना काही विशिष्ट प्रकारचा ड्रेस कोड असावा अशा स्वरूपात मला माहिती नाही. मला माहिती घ्यावं लागतं. कुठल्या मंदिरामध्ये? नंदुरबार नाही, मला माहिती नाही. माहिती घेऊन सांग. वडेट्टीवार यांनी वर्षभरामध्ये 2700 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या राज्यामध्ये, संपूर्ण विभागामध्ये. त्या गोष्टीची मी अजून आकडेवारी घेतली नाही. कालच्या कुठेतरी एखाद्या विधानसभेत प्रश्न उत्तराच्या तासामध्ये ती गोष्ट निदर्शनास आलेली आहे. परंतु मी ती संपूर्ण माहिती घेतो, आणि आपल्याशी प्रत्येक केस ही वेगळी आहे. एकच केस एकाच याच्यामध्ये सगळ्या केस एकत्र करता येणार नाही. प्रत्येक केस वेगळी आहे. का झालंय, कसं झालंय, तिची माहिती घेतो, आणि मग आपल्याशी सविस्तर बोलतो. दरामध्ये 2 रुपयांनी वाढ झालेली आहे, आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. मात्र आपण जर मागील अनेकदा उदाहरण बघितलेलं आहे तर की शेतकऱ्यांना फायदा न होता विक्रेत्यांना त्याचा नाही, आता कसं आहे, ऑनलाईन सगळी प्रक्रिया आहे. त्यामुळे आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती पैसे जातात डीबीटीने. त्यामुळे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार, गैरप्रकार वगैरे होणार नाही, याची मला खात्री आहे. निर्णय जो स्थगितीचा निर्णय दिला आहे तो वडेट्टीवार म्हणतात की हा हास्यास्पद निर्णय, न्यायालयाने असा निर्णय कसा दिला? ते न्यायालयाच्या निर्णयावरती जर विरोधक प्रक्रिया त्यांचे मत व्यक्त करत असतील तर ते दुर्दैव आहे समाजाचं. तुमच्या न्यायालयावर विश्वास नाही. मी कायद्याचा